श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, श्रावण महिना आपला चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक 16 सोमवारे व्रत करत असतात आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओसुद्धा टाकण्यात आलेला आहे की 16 सोमवार व्रत जे असतात ते कशा पद्धतीने करावे। त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे। प्रत्येक व्यक्तीचा मी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिलेच आहे। तरीसुद्धा मला असं वाटलं की बरेच लोक जे असतात ते 16 सोमवार व्रत करत असतात, मात्र त्यांच्या मनामध्ये काही शंका असतात आणि प्रश्न असतात। त्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे सांगणार आहोत। तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, तुमचा प्रश्न या प्रश्नांमध्ये येतो का ते नक्कीच बघा। आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले आहे तरीसुद्धा मला असं वाटलं की आपण या विषयावर बोलूयात। ज्या पद्धतीने जे उपवास केल्याने फलप्राप्ती मिळत असे तशी माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। नक्कीच तुम्हाला जर व्रत करायचे असतील, तुम्ही अगदी शेवटच्या सोमवारीसुद्धा हे व्रत करू शकतात आणि सुरुवात केली तर आपण नक्कीच पूर्णत्वाला जात असतो। महादेवांची कृपा होत असते। नक्कीच मनापासून करा असं तुम्हाला सांगेल। तर आता वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न असा होता बघा की मी आणि म्हणजे माझी मम्मी आणि आम्हाला म्हणजे दोघींना मायलेकींना व्रत करायचे आहे, तर आम्ही लाडू जे असतात ते 6 बनवायचे का, जे चुरम्याचे लाडू असतात ते। हे बघा, बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो, दोन व्यक्ती जरी आपण एका घरातले 2 व्यक्ती जर एकत्र सेवा करत असू, ठीक आहे, 2 व्यक्ती जर एकत्र आपण सेवा करणार आहोत तर शिवपिंड आपल्या देवघरामध्ये एकच असते बरोबर। आणि तो पण प्रश्न होता त्यांचा की पिंडी पण 2 हव्यात का, तर तसे काही नाही, आपल्या देवघरामध्ये एकच पिंड असते। आता व्यक्ती जरी 5 असो 4 असो घरात, मात्र शिवपिंड ही एक असते। त्यामुळे त्याच पिंडीची मात्र वेगवेगळ्या वेळा आपल्याला पूजा करायची आहे। एक व्यक्ती आधी पूजा करून घेईल, नंतर दुसरी व्यक्ती पूजा करायची आहे। या पद्धतीने करा। मात्र पूजेचे ताट जे असतात ते तुमचे वेगवेगळे असावेत। आणि अजून एक सांगेल, जे चुरम्याचे लाडूचा तुम्ही प्रश्न विचारला होता, तुम्ही एकत्र चुरमा बनवला तरीही चालेल, पण मात्र प्रत्येकाच्या ताटामध्ये त्यांच्या दोघींच्या ताटामध्ये 3-3 लाडू अशा पद्धतीने तुम्ही न्यायचे आहेत। पूजा सामग्री ही वेगवेगळी न्यायची आहे। या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, तेव्हाच तो उपवास जो असतो तो लागू पडत असतो। पुढचा प्रश्न असा होता बघा, सकाळी मंदिरात पूजा केली आणि तरी रात्री घरी केली तर चालेल का, म्हणजेच काय, तर बघा सकाळी पूजा जी असते ती मंदिरात केली, आपण सांगितलेल्या व्हिडिओमध्ये की संध्याकाळी पूजा मंदिरात करा तरी चालेल। तुम्हाला शक्य होत नाही, संध्याकाळी जाणं शक्य होत नाही, सकाळी होत आहे, चालेल, काही हरकत नाही, तुम्ही सकाळी जा, पण मात्र एक वेळा नक्कीच तुम्हाला मंदिरात जायचं आहे। सकाळी जा किंवा संध्याकाळी जा। संकल्प सोमवारीच करायचा का एक दिवस आधी करायचा, तर संकल्प आपण सोमवारच्या दिवशी अगदी सकाळी केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, त्या दिवशीच तुम्ही करू शकतात। बघा, मला घरातच पूजा करायची आहे तर मी करू शकते का, उपवासाला काही अडचण येणार नाही ना। तर बघा, आपण उपवास करत असतो, ठीक आहे, कोणाचे करत असतो, शिवशंकरांचे करत असतो। आपल्या घरात जे पावित्र्य असतं, आपण जे घरात पूजा करत असतो ते साधारण पूजा असते, हे लक्षात घ्या। आपण मंदिरातच का सांगितलेलं आहे, पशुपती व्रत असू द्या किंवा 16 सोमवार व्रत असू द्या, या व्रतांना मंदिरात का सांगितलेलं असतं, कारण तिथे एक शक्ती, एक दिव्य अशी शक्ती, शिवशक्ती असते, ठीक आहे, आणि महादेवांचं स्वरूप हे वेगळं असतं। आपल्याला त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे जे उपवास करत असतो, आपल्या काहीतरी संकल्प करून, म्हणजे काय, आपल्या कामासाठी आपण हे उपवास करतो आणि एक वेळा त्यांना सांगणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं। त्यांच्याविषयी कृतज्ञता, भगवंताच्या दारी जाणं खूप महत्त्वाचं ठरत असतं, हे लक्षात घ्या। सर्वप्रथम, तुमच्या घराजवळ मंदिर नाहीच आहे ती गोष्ट वेगळी, पण असून सुद्धा न जाणं, तुम्ही घरात पूजा करणं हे बरोबर नाही। तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल, एक वेळ का असेना की आपण मंदिरात जायचंच आहे, नक्कीच जायचं आहे। पुढचा प्रश्न असं होतं बघा, कोणतं बुक रीड करायचं, बुक म्हणजेच कथा। तर बघा, या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ आपला झालेला आहे त्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ म्हणजे तुम्ही सेवा दिलेल्या आहे, शंकरांची स्तुती, कालभैरवाष्टक दिले, बरेचसे सेवा असतात महादेवांच्या, त्यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता। शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण बोलली आहे किंवा शिवलीलामृतमधला 11वा अध्याय, तुम्हाला जे शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकतात। अगदी अष्टोत्तर नामावली म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण मात्र 16 सोमवार तीच सेवा तुम्हाला करायची आहे।
या पद्धतीने करा. तर एक जोडपं चालेल का? नक्कीच चालेल. आपल्याला अन्नदानाचं खूप महत्त्व आहे त्यामध्ये. एक जोडपं तुम्ही जेवू घाला आणि 15 राहिलेले तुम्हाला ज्या पद्धतीने उद्यापन करायचं सांगितलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये श्रीफळ देऊन, त्या पद्धतीने 15 लोकांना तुम्ही श्रीफळ देऊन उद्यापन करू शकता. या पद्धतीने करा. ताई दुसरा प्रश्न होता बघा, श्रावण सोमवारी 16 सोमवारचा उपवास केला पण संकल्प संध्याकाळी पूजेच्या वेळी केला, चालेल, काही हरकत नाही. तुम्ही पूजेच्या आधी संकल्प केला तरी सुद्धा चालेल. ताई संध्याकाळची पूजा पाटावर न मांडता देव्हाऱ्यात केली तर चालेल का? नक्कीच चालेल, काही हरकत नाही. तुमच्या घरात हे बघा, ज्यांच्या घरात जागा आहे ते मांडत असतात. ज्यांच्या घरात जर जागा नसेल, घर छोटं असेल, तर त्या व्यक्तीने अगदी देवघरामध्ये पूजा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ताई पुढचं होतं, मी 16 सोमवार व्रत करत आहे आणि जो महादेवाचा नैवेद्य मी मंदिरात ठेवून आलेले आहे, प्रसाद तिथे ठेवून आलेले आहे, तर तो प्रसाद कोण खातं ते मला माहिती नाही. हे बघा, आपलं काम काय असं भगवंताला नैवेद्य ठेवणं, ठीक आहे. आणि ते नैवेद्य आपण भगवंतासाठी ठेवत असतो, ते कोण खातं आपल्याला काही माहिती नाही. मुंग्या असो किंवा पक्षी असो, प्राणी असो, ते खात असतात, कोणत्या ना कोणत्या रूपाने भगवंताला जात असतं. पुढचा प्रश्न, फर्स्ट श्रावण सोमवारचा उपवास केला पण संकल्पमध्ये असं नाही बोलली की मी उपवास कसा सोडणार वगैरे, बाकी उपवास सगळा बरोबर आहे, काही हरकत नाही. तुमच्या मनात शंका नाही, तुमच्या पद्धतीने सोडला त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. कांदा लसूण सोमवारीच खायचा की 16 सोमवार होता तोपर्यंत नाही खायचा? कांदा लसूण फक्त आपल्याला सोमवारच्या दिवशीच खायचा नाही, दररोजच्या जीवनामध्ये आपण कांदा लसूण खाऊ शकतो. पुढचा प्रश्न असा होता बघा, की आपण मांसाहार जो असतो तो किती दिवस पाळायचा नाही? तर मांसाहार आपले सोमवार व्रत जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत तुम्ही पाळायचा आहे, मांसाहार करायचा नाही, ठीक आहे. या पद्धतीने करा. आता पुढचा प्रश्न असा होता बघा, 16 सोमवार व्रत करत असताना किंवा चालू असताना चतुर्दशी आली, एकादशी आली किंवा हरतालिका व्रत जर आला तर आपण तो उपवास कसा करावा? आता चतुर्दशी आणि सोमवार हा व्रत जर एकत्र आला, समजा एकत्रच आला, तर त्या दिवशी आपण चतुर्दशी जी असते ती महिन्यातून एक वेळा येत असते, बरोबर. पण असा योग जर घडून आला की तो सोमवार तुमचा 16 सोमवारमधला आहे, तर त्या दिवशी तुमचा चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे, सोमवार व्रत केला जाणार नाही, ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करा. आणि चतुर्थीचा उपवास करत असताना तुम्हाला जर शक्य झालं तर चुरम्याचा लाडू बनवून त्यावरती उपवास सोडा, नाही शक्य झालं तर चतुर्थी ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने उपवास करा. एकादशी जर आली तर त्या दिवशी एकादशीचा तुम्ही उपवास करत असणार तर एकादशी व्रतच तुम्हाला करायचं आहे, सोमवारचं व्रत करायचं नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर हरतालिका जर आली तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला हरतालिका व्रत करायचं आहे, सोमवार व्रत केला जाणार नाही. 2 व्रत एका वेळी आपले होणार नाहीत. आता बऱ्याच महिलांचा असा सुद्धा प्रश्न होतात की ताई श्रावण सोमवार माझा राहतो आणि 16 सोमवार सुद्धा मी करत असते. हे बघा, श्रावण सोमवार हे सुद्धा भगवंताचे म्हणजे महादेवांचे आहेत आणि 16 सोमवार सुद्धा भगवंत म्हणजे महादेवांचाच आहे. तर हे लक्षात घेऊन आपल्याला जर श्रावणमध्ये सुरुवात करतो, पावित्र्य ते असतं म्हणून चालत असतात, काही हरकत नाही. पण हरतालिका व्रत जे झालं हे शिवशक्ती म्हणजे माता पार्वतीने शिवांसाठी केलेले आहेत, तिथे शिवशक्तीचे उपवास आहे. चतुर्थी गणपती बाप्पांची आहे, एकादशी हे भगवान विष्णूंचे आहेत, त्यामुळे हे व्रत फक्त त्यांचे करायचे, 16 सोमवारमध्ये घ्यायचे नाही. परान्न वर्ज्य म्हणजे गावाला कधी तरी गेल्यावर सोमवार सोडून तरी, आता बघा म्हणजे अन्न आपण नाही घेऊ शकत का? कधी बाय चान्स आपल्याला बाहेर जावं लागलं अचानक, तर बघा सोमवारी निदान हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. सोमवारच्या दिवशी आपला जर व्रत असेल त्या दिवशी आपल्याला हा नियम पाळायचा आहे. बाय चान्स सोमवारी आपला व्रत आपला आहे पण आपण बाहेर गावी गेलो, आपल्याकडनं नियम नाही पाळले गेले, काही हरकत नाही. मनात शंका किंतु परंतु घेऊ नका. मात्र जो उपवास आपण पूर्ण श्रद्धेने मनापासून आपल्या घरी जो उपवास करणार आहे तो 16मध्ये काउंट करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे किंतु परंतु आपल्या मनात ठेवायचे नाही. पुढचा प्रश्न होता बघा, ग्रंथाचे पारायण करायचे आहे, 7 दिवसाचे करायचे आहे. मला जर 16 सोमवार व्रत करायचं असेल तर पहिल्या सोमवारी जर मी पारायण केले तर हो नक्कीच. तुम्हाला जर शिवलीलामृत पारायण हे पहिल्या सोमवारी करायचं आहे तुम्ही ठरवलं तर तुम्हाला 16 सोमवारी सुद्धा शिवलीलामृत पारायण करायचं आहे. म्हणून
तुम्हाला सांगेल जी सेवा तुमच्याकडून 16 सोमवारी होईल तीच सेवा तुम्ही करा. कुठलीही एक सेवा करा. शिवलीलामृत पारायण करा तरी चालेल. शिवलीलामृत पारायणामधला 11वा अध्याय तुम्ही पठण केला तरी चालेल. अगदी 108 नामावली तुम्ही म्हटली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला जी सेवा जमेल तीच तुम्ही सुरुवात करावी. म्हणजे आपल्याला 16 सोमवार ती सेवा करायला जमत असतं. पुढचा प्रश्न बघूयात. ताई, उपवास करायच्या आधी घराची पूर्ण साफसफाई करावी लागते का? हे बघा, आपलं घर ऑलरेडी साफ असतं आणि त्यामध्ये मनामध्ये एवढी काही शंका घेऊ नका. श्रावण महिना येत असतो त्याआधी आपण स्वच्छ असं आपलं घर केलेलं असतं, पवित्र असं आपलं घर केलेलं असतं. त्यामुळे हे काही मनावर घेऊ नका, कारण आपली पूजा जी असते ती एक वेळची पूजा आपली महादेवांची किंवा दोघी वेळा जमलं तर आपल्याला मंदिरातच करायची असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन शुद्ध राहणं खूप महत्त्वाचं असतं. मनाचं पावित्र्य असणं खूप महत्त्वाचं असतं. मांसाहार हा टाळावा, आपलं मन पवित्र असतं. विचार हे चांगले ठेवावे, आचार हे चांगले ठेवावे, आहार हा शुद्ध ठेवावा सोमवारी. या पद्धतीने करा. घर स्वच्छ असावं का? आपलं घर स्वच्छच राहतं, आपण काही एवढे म्हणजे खराब करत नाही घर, त्यामुळे चालतं, एवढं ते चालत असतं. आता पुढचा प्रश्न असा होता की मला घरामध्ये पूजा करणे शक्य नाही आणि जॉबमुळे संध्याकाळी पण मंदिरात जाता येत नाही, तर मी फक्त एक म्हणजे उपवास करू शकते का? किंवा सकाळी टाईम मिळाला तर मी मंदिरात मध्ये जाऊन पूजा केली तर चालेल का? नक्कीच चालेल, सकाळी तुम्ही करू शकतात. पण काही लोकांचा असा प्रश्न होता की ताई, मी पूजा नाही केली, फक्त उपवास केला तर चालेल का? तर कसं शक्य होईल? भगवंताला आपण शरणच नाही गेलो तर आपला पूजेचा काही अर्थच उरत नाही. म्हणून तुम्हाला एक वेळा मंदिरात जायचंच आहे. तुम्ही फक्त पूजा करणार नाही, व्रत करणार हे चालणार नाही. पूजा तर आपल्याला करावीच लागेल, थोडी का असेल आपल्याला पूजा करायचीच आहे. 7 ते 8 मध्ये पूजा करू शकतो का? नक्कीच आपण करू शकतो, काही हरकत नाही, संध्याकाळी. पुढचा प्रश्न असा होता की 16 सोमवारला कलश मांडावा लागतो का? 16 सोमवार पूर्ण होतात तोपर्यंत. तर तशी काही आवश्यकता नाही. तुमची इच्छा असेल कलश स्थापना करायची, 16 सोमवाराचा पाठ वगैरे तुम्ही मांडत असणार तर करा. पण मला तरी वाटतं की कलश स्थापना किंवा पाठ मांडलं जातं ही काही विधी 16 सोमवारमध्ये नाही आहे. मी तरी म्हणजे हे उपवास केलेले आहेत त्यामुळे मला हे आयडिया नाही, पण मी नाहीच सांगेल. कारण आपल्या घरात फक्त शिवांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि या उपवासांना मंदिरात पूजा केलेली खूप प्रभावशाली ठरत असते. म्हणून ही पूजेला कलश वगैरे नाही मानलं जात. पुढचा प्रश्न असा होता बघा, सकाळी वाचलं कथा किंवा कुठलीही जे असतात पूजा ती सकाळी केली तर चालते का? नक्कीच चालत असते. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचन करू शकतात, ग्रंथ असो किंवा सेवा असू द्यात. पुढचा प्रश्न असा होता बघा, पुढचा प्रश्न असा होता, रात्री एक टाईम साबुदाणा खाऊ शकतो का? तर हा उपवास जो दिलेला आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकतात. तुम्हाला उपवास शक्य नाही तर तुम्ही साबुदाणे वगैरे खाऊ शकतात. त्यामध्ये सेंदव मिठाचा वापर करावा आणि संध्याकाळी तुम्ही चुरमा लाडू बनवून त्यावरती उपवास आपल्याला सोडायचा असतो प्रसादावरती. आणि नंतर तुम्हाला जर चुरम्यावरती नुसता उपवास सोडायचा नाही तर तुम्ही भाजी चपाती सात्विक जेवण बनवून त्या पद्धतीने जेवण करू शकतात. जेवण करायचं नाही हा प्रश्न नाही. ज्यांना शक्य नाही उपवास करणं त्यांनी भाजी चपाती बनवावी. भाजी बनवत असताना कांदा लसूण विरहित बनवायची आहे, कांदा लसूण वापरायचा नाही आणि त्यावरती तुम्हाला उपवास सोडायचा आहे. जेवण करायचं नाही हा प्रश्न नाही आहे, ठीक आहे. जेवण तुम्ही करू शकता, तुम्हाला शक्य नाही तर. काही लोकांना शक्य असेल तर त्यांनी चुरम्याच्या लाडूवरच राहू शकतात. नाही शक्य त्यांनी भाजी चपाती जी असते ती सुद्धा, चुरमा लाडू खाल्ल्यानंतर भाजी चपाती तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे. या पद्धतीने उपवास सोडू शकतात. रात्री साबुदाणा खायची काही गरज नाही. पुढचा प्रश्न असा होता, लसूण आणि कांदा जो असतात व्रत पूर्ण होतात तोपर्यंत तुम्ही खाऊ शकत नाही का? तर नाही मैत्रिणींनो, लक्षात घ्या की कांदा लसूण फक्त आपल्याला सोमवारच्या दिवशी खायचा नाही, इतर दिवशी तुम्ही खाऊ शकतात, काही हरकत नाही, खाऊ शकतात. 17व्या सोमवारी उपवास करावा का? आता 17व्या सोमवारी तुमचा उद्यापन राहणार आहे, बरोबर. तर त्या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल, काही हरकत नाही. तुमचं मन काय बोलतं ते तुम्ही बघा, त्या पद्धतीने करा. उपवास केला तर अतिउत्तम. नाही शक्य झाला तर तुम्हाला सांगेल, आपण जोपर्यंत आपलं उद्यापन होत असतं, उद्यापन झाल्यानंतर आपण जेवण करू शकतो, ठीक आहे. या पद्धतीने करा तरीही चालेल. उद्यापन म्हणजे काय? मंदिरात जाऊन उद्यापन करू शकतात किंवा घरी तुम्ही उद्यापन करू शकतात. पूजा पाठ सगळं केल्यानंतर तुम्ही जेवण करू शकता, ठीक आहे. या पद्धतीने करा तरीही चालेल. पुढचा प्रश्न होता बघा,
पुढचा एका ताईंचा प्रश्न होता, आम्ही जॉबमुळे बाहेर असतो तर मध्ये जर सासरी गेलो आणि तिकडे पूजा केली आणि उपवास केला तर तो 16 सोमवारमध्ये धरायचा का नाही? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे असं सांगेल की पशुपती व्रत असू द्या किंवा 16 सोमवार जे आपण करत असतो त्यामध्ये मंदिर हे एकच असावं असा उल्लेख दिलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन व्रत तुम्ही करू शकतात अगदी सासरी गेलेत तरीसुद्धा. आता संकल्पयुक्त सेवा आपण जेव्हा करत असतो ती सेवा आपण सासरी केलेली चालत असते, पण पशुपती व्रत किंवा हे जे असतात हे मंदिराचं खूप महत्त्व आहे. तर ज्या मंदिरामध्ये तुम्ही जात असतात पहिल्या सोमवारी तेच तुम्हाला 16 सोमवारी करायचे असतात. तुम्ही गावी जाताय व्रत करा, सगळं काही तुम्ही उपवास करू शकतात, सेवा करायची असेल करा, नाही करायची नका करा, पण 16 सोमवारमध्ये ते काउंट होणार नाहीत हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही उपवास करा आणि जिथे तुम्ही एक सोमवार केला तिथेच तुम्ही करू शकता 16 सोमवार. ठीक आहे. परान्न अन्न फक्त सोमवारी नाही घेतलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न असा होता, तर एक जोडपं जेवायला घालते तर चालते का? नक्कीच चालेल, काही हरकत नाही, तुम्ही घालू शकतात एक जोडपं असेल तरी. तर पुढचा प्रश्न असा होता की आजी एक्सपायर झालेले आहेत आणि 13वी झालेली आहे, तर मी म्हणजे 13 दिवस झालेले आहेत, तर मी उपवास करू शकते का? तर नक्कीच करू शकतात. आता गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार आपलं सुत्तक जे असतं ते 13 दिवस राहत असतं. 13 दिवसानंतर जर तुमचा जो येणारा सोमवार असेल त्या दिवशी तुम्ही 16 सोमवारचा व्रत जो असतो तो नक्कीच करू शकतात. पुढचा प्रश्न असा होता बघा, 17व्या दिवशी उद्यापन करायला जमत नसेल तर नंतर केलं तर चालेल का? नक्कीच चालेल. तुम्हाला जर 17व्या सोमवारी जमत नसेल तर तुम्हाला उपवास करायचाच आहे हे लक्षात घ्या. उपवास करून घ्यायचा आहे, कारण जोपर्यंत तुमचं उद्यापन तुम्ही करत नाही 18व्या सोमवारी करा, नाहीतर 19व्या सोमवारी करा. 17व्याला करत असता पण तुम्ही म्हणतायत की मला जमत नाही 17व्या सोमवारी, तर पुढच्या सोमवारी केलं तर चालेल का? नक्कीच चालेल. पण तुम्हाला एक सांगेल, जोपर्यंत उद्यापन या उपवासांचं होत नाही तोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही हे 16 सोमवार. म्हणून लक्षात घ्या, उद्यापन आपल्याला करायचंच आहे आणि तुम्ही 17व्याला नाही जमलं तर पुढच्या सोमवारी म्हणजे 18व्या सोमवारी केलं तरीसुद्धा चालेल. पुढचा प्रश्न बघा, आमच्या घराजवळ गाय नाही किंवा ब्राह्मण पण नाही तर काय करावे? तर गाय नसेल तर बघा एखाद्या झाडाखाली गायीच्या नावाने आपण तिथे नैवेद्य ठेवू शकतात. भलेही ते दुसरे प्राणी खाऊ द्यात, पण तुमचा भाव खरा आहे, तुम्ही गायीच्यासाठी घास ठेवलेला आहे, बस एवढं बस झालं. त्यानंतर ब्राह्मण असतील तर तुम्ही ऑनलाईन पेसुद्धा करू शकता. जे शिद्याचं असतं ते आपल्याला पैसे ठरवून घ्यायचे, तेवढे उद्यापनाचा शिद्याचे पैसे तुमच्या ओळखीचे ब्राह्मण असतील तर त्यांना भटजींना तुम्ही पैसे पे करून द्या तरीही चालेल. पुढचा प्रश्न असा, 16 सोमवार उपवास नाही का, दुपारी झोपायचं नाही का? तर बघा, झोप म्हणजे काही लोकांना सवय असते झोपायची, आणि मी नक्कीच सांगेल की उपवास जो करत असतो त्या दिवशी आपलं नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. नाही झोपलं तर अतिउत्तम ठरत असतं, म्हणून झोपू नका असंच मी इथे सांगेल, बाकी तुमची इच्छा. पुढचा प्रश्न असा होता बघा, तर पुढचा प्रश्न असा होता, मासिक पाळी आलेली आहे आणि मी तरीसुद्धा चुरम्याचा लाडू खाऊनच उपवास सोडू का? आता बघा, आपण जर नैवेद्य भगवंताला नाही दिला, ठीक आहे, आपण उपवास करतो त्या पद्धतीने उपवास करावा, पण भगवंताला उपवासाचा आपण जो नैवेद्य देत असतो चुरम्याच्या लाडूचा आणि तिथून आपण प्रसाद आणत असतो तेव्हा आपण तो उपवास सोडत असतो. पण तुम्हाला जर मासिक धर्म आलेला आहे, तुम्ही भगवंताला नैवेद्यच दाखवणार नाहीत तर चुरम्याचा लाडू बनवणारच नाही. त्यामुळे भाजी चपाती तुम्ही बनवून उपवास सोडू शकतात. अगदी खडीसाखर सुरुवातीला आपण घेऊ शकतात आणि त्यानंतर उपवास सोडावा. पण मात्र सांगेल, कांदा लसूण वर्ज्य करावं. जे आपण उपवास सोडायला जेवण बनवत असतो त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. तर हे बरेचसे प्रश्न होते, ते प्रश्न विचारण्यात आलेले, त्यांची उत्तरं इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 16 सोमवारचे व्रत जे असतात ते या पद्धतीने तुम्ही केलेला नक्कीच त्याची फलप्राप्ती ही अगणित अशी मिळत असते. भगवान शंकर हे भोळे असतात आणि त्यांची सेवा कुठलीही तुम्ही करा त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं. अगदी श्रद्धेने मनापासून विश्वासाने मात्र करायचं आहे. मंदिरात नक्कीच जा. मंदिरात जाणे म्हणजेच काय, भगवंताला शरण जाणे हे लक्षात घ्या. सर्वप्रथम भगवंतासाठी तेवढा वेळ आपण काढणे. आपण आपल्या परीने घेत असतो की आपल्याला वेळ साध्य होईल. आपल्या घरात भगवंत असतात का? जेवढं पावित्र्य मंदिरात असतं तेवढं नाही ना, मग कसं आपण करू शकतो? तेवढा वेळ आपल्याला सुद्धा भगवंताला द्यायचं आहे, आपण जर काही मागत राहिलो तर भगवंताजवळ. ठीक आहे, म्हणून या गोष्टी नक्कीच पाळायच्या आहेत आणि या पद्धतीने उपवास केला तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती ही 100% मिळत असते.
चला मग, बरेच प्रश्न तुम्हाला मिळालेले आहेत आणि अजून काही तुम्हाला प्रश्न वाटत असेल तर नक्कीच विचारा. तुमचं प्रश्नाचं मार्गदर्शन करायचा एक छोटासा प्रयत्न नक्कीच करेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.